हॅलो फ्रेंड, नमस्ते. आज आपण या सेक्शन मध्ये पाहणार आहोत फॉर 12th सायन्स केमिस्ट्री सॉलिड स्टेट क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शंस म्हणजे स्फटिक दोष. क्रिस्टल डिफेक्ट्स आर डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. फर्स्ट, पॉइंट डिफेक्ट्स, लाइन डिफेक्ट्स, प्लेन डिफेक्ट्स. But actually in 12th science only study with point defects. आता आपण समजून घेऊया क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स म्हणजे काय. तर क्रिस्टल डिफेक्ट्स म्हणजे स्फटिक दोष. स्फटिक दोष म्हणजे काय, तर स्फटिकांच्या नियमित मोजणीमध्ये येणारा अडथळा. जे स्फटिक असतात सॉलिड स्टेट मध्ये, त्याच्या नियमित मोजणीमध्ये येणारा अडथळा किंवा अनियमितता म्हणजे स्फटिक दोष. ओके. काही आदर्श स्फटिकामध्ये सर्व अणू किंवा आयन यांच्या ठराविक जागी असतात, पण प्रत्यक्षात कोणतेही स्फटिक परिपूर्ण नसतो. त्यामुळे आपल्याला क्रिस्टल डिफेक्ट्स आढळून येतात. ओके. आता क्रिस्टल डिफेक्ट्स प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: पॉइंट डिफेक्ट्स, लाइन डिफेक्ट्स, प्लेन डिफेक्ट्स. परंतु 12वी सायन्सच्या स्टुडंटसाठी फक्त पॉइंट डिफेक्ट्सचाच अभ्यास केलेला आहे. तर पॉइंट डिफेक्ट्सचे परत 2 विभाजन होते. एक स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स, इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आता स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स आणि इम्प्युरिटी डिफेक्ट्स आणि नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट्स. ओके. आता स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट्स म्हणजे काय, फर्स्ट आपण पॉइंट डिफेक्ट्स म्हणजे काय ते जाणून घेऊया. पॉइंट डिफेक्ट्स म्हणजे these defects are irregularities produced in the arrangement of the bases at the lattice point in the crystalline solids. म्हणजेच काय, तर जेव्हा स्फटिकाच्या एखाद्या बिंदूशी किंवा अणूच्या जागी अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा त्या बदलत्या स्फटिकाला आपण पॉइंट डिफेक्ट म्हणतो. थोडक्यात बिंदू दोष पॉइंट डिफेक्ट्स म्हणजे. ओके. आता पॉइंट डिफेक्ट्सचे 3 प्रकार पडले आहेत. एक स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट्स आणि नॉन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स. आता स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स मध्ये काय आहे, तर chemical formula of compound shows fixed ratio number of atoms or number of cations and anions. The fixed ratio is stoichiometric of the compound. Stoichiometric remains unchanged. In other words, ratio of the number of atoms and number of cations and anions compound remains the same, represented by chemical formula. आता stoichiometric point defects थोडक्यात सांगायचे म्हणजे त्याच्या केमिकल फॉर्म्युला मध्ये फिक्स्ड रेशो म्हणजे ज्या प्रमाणात ॲटम्स किंवा नंबर ऑफ कॅटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्स त्यांचे एक फिक्स्ड रेशो असतो. द स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट रिमेन्स अनचेंज्ड. अदरवाइज रेशो ऑफ द नंबर ऑफ ॲटम्स आणि नंबर ऑफ कॅटायन्स अनायन्स कंपाऊंड रिमेन्स सेम असतात. ओके. आता स्टॅच्योमेट्रिक डिफेक्टचे 4 टाईप पडलेले आहेत. कोणते, पॉइंट डिफेक्ट्स, टाइप ऑफ स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स. फर्स्ट आहे वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टेशनल डिफेक्ट, स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रँकनल डिफेक्ट. आजच्या सेक्शन मध्ये आपण वॅकन्सी डिफेक्ट फक्त पाहूया आणि उद्या सेल्फ इंटरस्टेशनल डिफेक्ट आणि स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रँकनल डिफेक्टचा अभ्यास करूया. तर आता वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय नक्की, ह्याला वॅकन्सी डिफेक्ट असंच नाव का दिलं असेल, तर ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ द सॉलिड a particle is missing from regular site in the crystal lattice. Missing particle creates vacancy in the lattice structures. Means
जेव्हा स्फटिकामधून एखादा अणू आपल्या जागेवरून गायब असतो तेव्हा तिथे पोकळी निर्माण होते. त्यालाच आपण व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतो. आणि या पदार्थाची घनता कमी होत जाते. जर पोकळी निर्माण झाली तर घनता कमी होऊन जाते. आपण या फिगर मध्ये पाहू शकतो. ऍक्च्युली क्रिस्टलचे जे क्रिस्टलचे अनायन्स आणि कॅटायन्स आहे ते दाखवत आहे रेग्युलर, परंतु काही ठिकाणी व्हॅकन्सी निर्माण झालेली आहे, त्यामुळे त्याला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतात. थँक्यू.